नमस्कार. नमस्कार मामी आणि त्या सासूबाई. वा, मध्ये बसली आहे सूनबाई. हा, काय मामी काय सांगणार मुलीबद्दल? बोलकी आहे, स्वभाव चांगला आहे तिचा. बोलकी आहे, मग आल्यापासून एक शब्द नाही बोलली आहे. ती बोलत नाही पण चांगला आहे स्वभाव तिचा, बोलती भरपूर. हो, आणि काही नाही, लग्न होते वाईट वाटते. ती आमच्याकडे राहत होती इतक्या दिवस, असं वाटतं इथं राहिली तसं तिथं राहिली पाहिजे. हो, राहील ना, सांगितलंयत ना राहायचं म्हणून. हा, आणखी काय भरपूर प्रेम करता तुम्ही? मुलीसारखं सांभाळते ना मी. हो हो. मग आता लग्न ठरलंय तर तुझं काय म्हणणं आहे बाळा? माझं म्हणणं हेच आहे का मी इथं राहते आणि तशी तिथं मला सांभाळून घेतलं पाहिजे. मी काय चुकली तर मान्य करेन, माझ्याकडून चुकी झाली तर मला मुलीसारखं सांभाळून घेतलं पाहिजे सासू सासऱ्यांनी. हो ना, त्या मग सासूबाई आहेत तिकडे. सासूबाई लहान बाळ लगेच आमचं जीभ बाहेर काढते. आधी बोलते आणि बोलून झालं का जीभ बाहेर काढते. हा, काय सांगाल तुम्ही? काय म्हणणार सुनेला? काय सांगाल? काय नाही, मी पण लेकी प्रमाणेच करणार आहे तिचं सर्व. अरे वा, मग आणखीन काय पाहिजे? एक मुलगी आहे तर अजून एक मुलगी आली. चला, दोन दोन मुलगी आल्या. अरे सासूबाई एकदम लक्ष्मी सारख्या हसतायत बघ कशा छान. काय काळजीच नाही, तुम्ही फक्त बोला. हा, आणि फक्त घोटी बाजारात भेटू नका. कसली आवड आहे ताई तुला? रुमाल बघायची? नाही, मग कामाची, घर कामाची खूप आवड आहे. हो. हो, अरे वा. गाणं म्हणणार आहे ताई? नाही नाही. तुम्ही म्हणणार मामी? काय मामी कधी गाणं गायलंय एखादं? नाही. काय छान लागले मामी. मामी उखाणा घ्या ना तुमच्या लग्नात. जाईजुईच्या वेली खाली गाई घेते सवा, कैलास पाटलाचं नाव घेते, तुमचा आशीर्वाद असावा. नमस्कार माऊली, आशीर्वाद देवाचा. तुम्ही घेणार एखादा तुमच्या लग्नातला? घ्या. महादेवाच्या पिंडीवर बेल भाते वाकून विश्वनाथरावांचं नाव घेते, तुमचं मन राखून. वा, बरं करता. बरं मला सांग, मामाच्या मुलीला बोलवलं तर बोलशील जरा? हो. हा, काय नाव तुझं? शिवानी. शिवानी. शिवानी एक इकडे, तिच्या पाठीमागे जाऊन उभी राहा. पाठ राखण म्हणून तुलाच जायचं. हा, शिवानी ही एवढी कमी का बोलते? बोलते ती, बोलते पण आता काय लाजते? लग्न ठरलं की लाजते? हा, आधी नव्हती लाजत? शांतच आहे ती. आणि लग्न ठरल्यावर लाजायला लागली? पण कसा आहे स्वभाव? कसा आहे? छान आहे, मन मिळावू आहे, हा, हसरी आहे. हसरी आहे. पण काही असेल तर कोणाला सांगते ती? आधी तुम्हाला सांगते? हो, मी इथं असल्यावर सांगते. मग तुम्ही कुठे असता? आम्ही दुसरीकडे असतो. दुसरीकडे असता. बरं बरं बरं. काही लिंबू सरबत करून आणणार? हो. हा, घर कामाची घाई आहे आणि लगेच सवय आहे. जा, 4 ग्लास लिंबू सरबत घेऊन ये. वेळ सुरू झाली. ठेवा. द्या सासूबाईंना, आईला द्या, मामींना. तुम्ही त्यांना बोलवा ना. ऐका ना, ओ त्या तिथे बसलेत ना, त्यांना इथे आणून बसवा ना, हाताला धरून बोलवा. या, तुम्ही या, बसा. त्यांना नाही सरबत, बसा ताई. नाही, मी घेतो. मी काय घरचाच आहे, काळजी करू नका. कसे लांबनं आली आहेत माणसं इगतपुरीवरनं वगैरे. घ्या. कोण पहिला ह्यांचा नंबर? पहिलं काय होईल ते ह्यांचं होऊ दे. हा, हो, ते प्यायचं आणि कसं आहे ते खरं सांगायचं, कळलं का? डायरेक्ट टॉप टाकणार. घ्या. चहा पिताय का सरबत पिताय? उकळून आणलंय का सरबत? कसं आहे? थंड आहे. बरं, पण कसं आहे, चव कशी आहे? चांगलं झालंय ना? काय चांगलं झालंय? सरबत का पेला? सरबत. हा, सासूबाई कसं आहे? छान आहे ना? हा, मामी छान छान आहे ना?
वा, थांबा मी पण पितो. ताईने केलेलं सरबत आहे, मस्त आहे, खरंच छान आहे. कसलं सरबत आहे? लिंबू सर. लिंबू कुठं आहे याच्यात? बरं, पण छान आहे. मी लिंबू सरबत आहे असं समजून प्यायचं ना आम्ही. बरं, पण ताईने घाईघाईत छान सरबत केलेलं आहे. हे काय बोलतील असं वाटत नाही मला. जड झालंय का सरबत? मग प्या ना माझ्या बरोबर. हा, लवकर. औषध दिलंय का देव? काय मामांसाठी ठेवताय एवढं? मला वाटलं हळूच लपवून ठेवलं मामांसाठी त्यांनी. वा वा, छान झालंय सरबत.